भारतात क्रिकेटला मोठं वलय आहे आणि असं वलय असलेली इतर दोन क्षेत्र म्हणजे बॉलिवूड आणि दुसरं म्हणजे राजकारण. राजकारणातल्या अनेकांना क्रिकेटमध्ये रस असतो आणि त्यातल्या काही नेत्यांना तर क्रिकेट संघटनेमध्ये देखील रस असतो. आपल्याकडे तशी अनेक उदाहरणं आहेत. आता देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्ज दाखल केलाय. ते देखील क्रिकेटच्या मैदानात संघटनेच्या माध्यमातून उतरत आहेत. खरे म्हणजे राजकीय नेत्यांना क्रिकेटमध्ये इतका रस का, तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुचिता घुसाळकर. आपण पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. जसं भारतात क्रिकेटला मोठं वलय आहे, तसंच भारतातल्या क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनला आहे. मुंबईला क्रिकेटची पंढरी मानलं जातं. देशाच्या क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. त्याचमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये येण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद आतापर्यंत अनेक नेत्यांनी भूषवले आहे. आता रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्ज दाखल केलाय. आता पुढे काय होतं ते लवकरच कळेल. आता ही मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे पूर्वीची बॉम्बे क्रिकेट असोसिएशन 1930 मध्ये स्थापन झाली आहे. या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे अकाली निधन झाले. ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द ही जवळपास 1.5 वर्षाची राहिली. आता त्यांच्या अकाली निधनामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाल्याने अध्यक्षपदासाठी येत्या 23 जुलैला निवडणूक होणार असून यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्ज केलाय. याआधी अनेक राजकीय नेत्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 1992 ते 2001 या दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देखील 2011 ते 2012 या कालावधीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच क्रिकेटची आवड असणारे शरद पवार हे देखील ऑक्टोबर 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. पवार अध्यक्ष असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर राजकीयदृष्ट्या शरद पवार यांचे वर्चस्व होते. भाजपचे आशिष शेलार हे देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे 2017 ते 2018 पर्यंत अध्यक्ष राहिले आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अमोल काळे हे विजयी झाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला होता. तसेच ते आमदार आशिष शेलार यांचे सुद्धा निकटवर्तीय मानले जायचे. त्यामुळे अमोल काळे हे अध्यक्ष असले तरी देखील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने राजकीयदृष्ट्या देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई क्रिकेट असोसिएशनवर वर्चस्व राहिले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मैदानात उतरले आहेत. नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नाना पटोले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले असल्याने यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक राजकीयदृष्ट्या कसं वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण क्रिकेटमुळे मिळणारी प्रसिद्धी, क्रिकेटमध्ये असलेला पैसा यामुळे राजकीय नेते क्रिकेट क्षेत्रात वळतात का, अशी चर्चा सर्व स्तरात होत असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका.